योहानकृत शुभवर्तमान अध्याय 2. काना येथील लग्न. नंतर तिसऱ्या दिवशी गलिलातील काना येथे लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. आणि द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. येशूने तिला म्हटले, बाई, माझा तुझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. त्याच्या आईने चाकरास म्हटले, हा जे काही तुम्हा सांगेल ते करा. तेथे पाण्याच्या 6 दगडी कुंड्या यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवल्या होत्या. त्यात 2-2 किंवा 3-3 मन मावतील अशा त्या होत्या. येशूने त्यास म्हटले, कुंड्या पाण्याने भरा. तेव्हा त्या त्यांनी तोंडोतोंड भरल्या. मग त्याने त्यास सांगितले, आता त्यातून काढून जेवण कारभाऱ्याकडे न्या. तेव्हा त्यांनी तसेच केले. जेव्हा जेवण कारभाऱ्याने पाण्याचा झालेला द्राक्षरस चाखला, तो कोठला आहे हे त्याला ठाऊक नव्हते आणि पाणी काढणाऱ्या चाकरास ठाऊक होते. तेव्हा जेवण कारभाऱ्याने वराला बोलवून म्हटले, प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याल्यावर मग नीरस वाढतो. तुम्ही तर चांगल्या द्राक्षरसाला अजूनपर्यंत ठेवले आहे. येशूने आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ गलिलातील काना येथे करून आपले गौरव प्रगट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य कफरनहुमास खाली गेले, परंतु तेथे ते फार दिवस राहिले नाही. मंदिराचे शुद्धीकरण. तेव्हा यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला व येशू यरुशलेमास वर गेला आणि मंदिरात गुरे, मेंढरे व कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले त्याला आढळले. तेव्हा त्याने दोऱ्याचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वांस मंदिरातून घालविले. सराफांचा खुर्दाही ओतला व चौरंग पालथे केले आणि कबुतरे विकणाऱ्यास म्हटले की येथून काढा. माझ्या बापाचे घर व्यापाराचे घर करू नका. तेव्हा तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील असे लिहिलेले असल्याचे त्याच्या शिष्यास आठवले. यहुद्यांनी त्याला म्हटले, आपण हे करता तर आम्हास काय चिन्ह दाखविता? येशूने त्यास उत्तर दिले, तुम्ही हे मंदिर मोडा आणि हे मी 3 दिवसात उभारेन. यावरून यहुदी लोक म्हणाले, हे मंदिर बांधावयास 46 वर्षे लागली आणि हे आपण 3 दिवसात उभारणार काय? तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला. यास्तव तो मेलेल्यामधून उठल्यावर त्याच्या शिष्यास त्याने असे म्हटले होते हे आठवले आणि त्यांनी शास्त्रावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला. तो वल्हांडणाच्या सणात यरुशलेम येथे असताना त्याने केलेली चिन्हे पाहून पुष्कळ लोकांनी त्याच्या नामावर विश्वास ठेवला. येशूला तर सर्वांची ओळख असल्यामुळे त्याने स्वतःला त्यांच्या हाती सोपविले नाही. आणखी मनुष्याविषयी कोणी साक्षी द्यावी याची त्याला गरज नव्हती, कारण मनुष्यात काय आहे ह्याचे ज्ञान त्याला स्वतःला होते.